आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मलाही नव्हतं जायचं काय, पण जर मी नाही गेले ना तर माझ्या दुसऱ्या आईला वाईट वाटते। आई, मी जाऊ का ग? माफ करशील ना तू मला? वेदा, राजा असं का बोलतेस तू? तू जर बाबांसोबत गेलीस ना तर मला खूप आनंद होईल। माझ्या ना दुसरेच माझ्यावर खूप प्रेम आहे। ती रडलेली मला नाही बघवत आहे। आई, मला तुलाही त्रास द्यायचा नाहीये। आय एम सॉरी। जाई बाबा सोबत अॅनिव्हर्सरीला। वेदा बाळा, मला माफ करा, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता। आणि त्यामुळे अथर्वला जोपर्यंत अजित हां, जोपर्यंत अथर्वला बरं वाटत नाही तोपर्यंत तुला ऑफिसमध्ये नीट लक्ष द्यावं लागेल। यस दादासाहेब, यू डोंट वरी, आय विल हँडल इट। हे रॉ मटेरियल सप्लायरची नवीन चेन सुरू झाली ना, ते नाराज व्हायला नकोत। दादासाहेब, ब्रेकफास्ट रेडी। अथर्व, सावकाश। हळू प्लीज। अथर्व वेट, मी हेल्प करतो। नाही, इट्स ओके, आय कॅन मॅनेज। हळू झालं ऑलमोस्ट झालं। हे बघ, सावकाश। हे बघा। व्हेरी गुड अथर्व, रिकव्हरी खूपच चांगली झालेली दिसते। हे सगळं वेदामुळे नाही, ऍक्च्युली वेदासाठी करतोय मी। वेदा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला माझ्यासोबत मंदिरात यायला रेडी झाली आहे। अथर्व, आय एम सॉरी, पण वेदा नाही येणार अरे। माया ती येणार आहे। नाही अरे, ती नाही येणार। आय एम रिअली सॉरी, पण मीरा तुझ्याशी खोटं बोलली आहे। शी हॅज लाईड। हे तू कशावरून म्हणतीयस? अरे, मीरा स्वतः अनन्याशी हे सगळं बोलत होती काल। म्हणजे मी नाही ऐकलं, नर्मदा आत्याने ऐकलं, त्यांनी मला सांगितलं। नाही, मीरा माझ्याशी खोटं बोलणार नाही। हाच तर मुद्दा आहे ना अथर्व। मीरा काय सगळ्यांशी गोड 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 बोलून सगळ्यांना भुलवते। अरे, मी माझ्या कानाने ऐकलंय काल मीरा अनन्याला काय सांगत होती ते। अनन्या, सांग ना, काल मीरा तुला काय सांगत होती रात्री किचन मध्ये? सांग। काल भाऊक होऊन वेदाला जे सांगितलं त्याचा परिणाम झालाय तर अनन्या,
हे खरं आहे? अनन्या, काय विचारतोय मी? दादा ते मी आणि वहिनी काल किचन मध्ये होतो ते तेच आम्ही एकमेकांशी बोलत होतो. अनन्या, मी काय बोलतो आणि तू काय सांगतेस? अनन्या, जे काय खरं आहे ते सांगून टाक. दादा ते वेदा ॲनिव्हर्सरीसाठी मी येणार. हो, यायचंय मला अॅनिव्हर्सरीला. थँक्यू बाया. काय गरज होती तुम्हा दोघींना खोटं बोलायची? मान्य आहे, मला तुमचं आणि मीराचं पटत नाही, पण हा विषय वेदाचा आहे आणि वेदाच्या बाबतीत मी खोटं बोललेलं खपवून घेणार नाही. नर्मदा आत्या, तुम्ही मला काही काय सांगताय? मी खोटं पडलं तर तुम्ही मला सगळ्यांसमोर ह्यांनी सांगितलं म्हणून मला वाटलं, नाही तर मी नाही. सॉरी म्हणजे कदाचित माझ्याकडनं चुकीचं ऐकलं गेलं असेल तर खरंच सॉरी. मी मुद्दाम नाही केलं. यापुढे असलेल्या गोष्टी ठीक आहे, चुका होऊ शकतात. हा विषय आपण इथेच थांबवूया. ब्रेकफास्ट तयार आहेत, सगळ्यांनी चला.